समालोचन कक्षात आवाज होतोय फेरबदल. कपडे विभागाचा गोड आवाज सतीदादा बेलोसे हे पहिल्या इनिंगसाठी आपल्याला जोडले जातील. विनय तळेकर कृपया आपण अवेलेबल असाल तर इथे या कोरडसाठी. किरण बसतू थोडा स्पीडअप करायचा आहे. कापडे गुरुचा संघ सामना गायमुख किनेश्वर नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतली आहे त्यांनी. 4 येथे होते सामन्याला सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कापडे गुरुचा आहे. किनेश्वर संघ 12वा खेळाडू आहे. अन्नपूर्णा हॉटेलचे मालक सुधीर कदम साहेब आपण व्यासपीठावर या व या सामन्याचा आनंद लुटा. येथे होते सामन्याला सुरुवात. कापडे खुर्दचा एक इकॉनॉमिकल गोलंदाज ज्यांच्याकडे पाहिलं जातं असा सामना येथे पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवर प्रणय आणि सुजल. परफेक्ट गारकर फलंदाजाला समजलं नाही. सरळ चेंडू यशस्वी आनंद यांच्या हातामध्ये जातोय. कोण येणार प्रथम क्रमांकाचा मानकरी पाहायचं याच्या शेवटचा सामना फायनलचा मेगा फिनाले आपण पाहताय. पिंपलेश्वर चषक 2024 पर्व पहिलं. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गेले जयराम निकम यांनी. जयराम आणि जयराम. प्रणयला मात्र लहान मुलासारखंच ठेव. फक्त तू बॅट फिरव मी चेंडू टाकतो आनंद तिकडे पकडेल. अशी 3 चेंडू असेच हाताळले गेले जयराम यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जयराम निकम. पहिले षटक प्रगतीपथावर. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सज्ज. तिथे क्षेत्ररक्षण अजित उभा होता. एका धावे समाधान माळवते. कृपया थोडा स्पीडअप करा. रात्र आपल्यालाच होईल याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायचे. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायचे. डावखुरा फलंदाज सुजल एका धावेने श्री गणेश होतोय. गायमुख किनेश्वर संघाची धावसंख्या 1. पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड. चांगला फटका म्हणावा लागेल. चेंडू जातोय. येतोय ते अजित चोरगे. तद्वर 2 धावा अर्जित करताना सुजल पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 धावेने पुढे सरकेल. धावसंख्या होतीये 3. पहिलं षटक मार्गस्थ आहे जयराम निकम यांच्या गोलंदाजीतून. कापडे खुर्द विपक्ष गायमुख किनेश्वर यांच्यामध्ये चाललेला हा महत्त्वपूर्ण सामना मेगा फिनाले. मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक यांच्याकडून होते चुकी. बॉल तिकडे पाहत राहिले. तद्वर फलंदाज निर्णय घेतला 1 धाव काढण्याचा. चांगली रनिंग म्हणावी लागेल ती सुजल आणि प्रणय यांच्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4. थोडा स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना एक सूचना आहे. थोडा स्पीडअप करायचा आहे. या ठिकाणी असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय सन्माननीय सतीश शेटगोळे या मेगा फिनालेचा आनंद घेताना हरिभक्त पारायण समीर महाराज जाधव यांचे चिरंजीव कौस्तुभ जाधव कृपया आपण व्यासपीठावर यायचे. आता सन्मान होतोय. सौरभ जाधव हरिभक्त पारायण समीर महाराज जाधव यांचे सुपुत्र कृपया व्यासपीठावर यायचे. स्टेट चेंडू. तद्वर क्षेत्ररक्षक येतोय विजय दळवी. धावा मिळतील 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती 5.
धावसंख्या होते 5. शुभम यांचा पुढील चेंडू. सामना करतोय प्रणय. कोणत्या संघाचं नाव कोरलं जाते पहिल्या क्रमांकाच्या चषकावर पाहूया. थोड्याच वेळात आपल्याला निर्णय येणार आहे. हरिप्रसाद ढवळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सौरभ मृदुंगाचार्य सौरभ भाई जाधव यांचा. पुन्हा तटकेला ऑन साईडला चेंडू. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. तद्वत डिपन क्षेत्रशी येतोय. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेस सज्ज. अति घाई संकटाने येथे विकेटचं होत आहे पतन. चला दुसरा खेळू लगेच. प्रणय बाद होऊन डगआउट मध्ये. नवीन खेळाडू प्रीतम. आजच्या दिवसातील शेवटचा सामना फायनल सामना आपल्या समोर चालू आहे. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव किनेश्वर संघाच्या खात्यामध्ये जमा. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 7 धावा. हा एक निर्धाव चेंडू. आनंद निकम ॲक्शन या प्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज आनंद द्विगुणित करताना आनंद पाहायला मिळतोय. आणि गडी बाद उत्कृष्ट अपील असा दुसरा धक्का किनेश्वर संघाला. नवीन आला फलंदाज समाधान. आणि सुरेश सकपाल कृपया आपण व्यासपीठावर यायचे. आपला येथे यथोचित मान सन्मान केला जातोय. रोहिदास सकपाळ आपला येथे यथोचित मान सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आनंद शिंदे यांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. येथे 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 8 धावांवर. शुभम उतेकर पुन्हा एकदा. रोहिदास मोरे सुरेश सकपाल आपल्या यथोचित मान सन्मान येथे स्पर्धेदरम्यान होते. यष्टीरक्षकांना होती चुकी. चेंडू होतोय लॉंग स्टॉप सीमा पार. येतोय हा चौकार आणि येथे होतोय DJ. स्पीडअप. पंच थोडं स्पीडअप करायचं आहे. तिसरं षटक अजित चोरगे. सुधीर कदम कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या सामना येथे करण्यात येतोय. सुधीर कदम. सामना 4 षटकांचा होईल याची नोंद घ्यायची आहे. चांगला धडकेचा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू होतोय आणि झेल बाद. शुभम उतेकर यांच्या नावावर हा झेल राहिला. पुन्हा एकदा 12. नवीन आला फलंदाज राज. आपण पाहताय भैरवनाथ कापडे खुर्द विपक्ष गायमुख किनेश्वर यांच्यामध्ये चाललेला हा महत्त्वपूर्ण सामना. जे प्रेक्षक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहत असाल तर आपल्या या स्पर्धेदरम्यान असेल हार्दिक हार्दिक स्वागत. सुधीर कदम साहेब यांचं स्वागत गंगाराम जाधव यांच्या शुभ हस्ते. येथे होते आनंद निकम यांच्याकडून चुकी. ही चुकी 1 धावून देऊन जाते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती आहे 13 या आकड्यावर धावसंख्या धावून पोहोचली आहे गायमुख किनेश्वर संघाची. पुन्हा एकदा अजित चोरगे. पलटो चेंडू. चेंडूचा आणि झेल बाद. काय झेल टिपला शुभम उतेकर यांनी. नवीन फलंदाज योगेश.
योगेश सरकार आणि मनामध्ये नक्कीच खुश असतील, कारण का आपली टीम फायनल खेळती आहे. असो, प्रत्येक ठिकाणी योगेश सरकारची टीम जातेच, मग मुंबई असो, गाव असो अथवा कुठेही असो, योगेश सरकारची टीम तेथे हा जय पराजय हा नक्कीच होतो, परंतु योगेश सरकार टीम ही हजर असणारच. मंगेशदादा बेलोशे फायनलच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कापडे कृषी संघाचे सर्व आहेत. हा एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा अजित चोरगे. आतापर्यंत 2 विकेट अजितच्या गोलंदाजीतून आलेले आहेत. तडकेला चेंडू ऑफ साईडला, पॉईंटच्या चेंडू चाललेला आहे. त्याचबरोबर 2 धावा अर्जित, धावसंख्या 2 धावेने पुढे सरकेल. 15 धावा. षटक संपलेलं आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर गायमुख इंग्लिश संघाची धावसंख्या होती आहे 15. चौथ्या षटकासाठी मंगेशदादा बेलोशी यांना पाचारण केलेलं आहे. पोळतपूर तालुक्याचा गोल्डमॅन असं प्रसिद्धी ज्यांची मंगेशदादा बेलोशी यांची, आणि फायनलच्या सामन्यामध्ये त्यांना स्लॉक ओव्हर दिलेले. शेवटचे षटक मंगेशदादा बेलोशे स्पिनर बॉलर आहेत, ते सामना करतोय फलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा. पहिला चेंडू अवांतर, पंच करणार दंडित. धावसंख्या 1 धावेने. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. त्याचबरोबर 1 धाव अर्जित. क्षेत्ररक्षण होते किरण बावळेकर यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मंगेश बेलोसे. आणि झेल बाद आणि हात उंच केले मंगेशदादा बेलोशे यांनी. पंधरा धावसंख्या स्थिर. पुन्हा आलेले सुनील पवार, माफ करा, एक पहिला चेंडू हा वाईड होता, त्याच कारणाने का होईना परंतु धावसंख्या 16 धावसंख्या होती 16. नवीन आलेला फलंदाज सुनील पवार. थोडा स्पीडअप करायचं आहे. चौथं षटक प्रगतीपथावर भैरवनाथ कापडे कृषी संघाचं. हा एक निर्धाव चेंडू. सुनील पवार. हा एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते मंगेशदादा बेलोशे. आपण पाहताय पिंपरी चषक मेगा फायनल चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये एक बलाढ्य संघ एका साईडनं आणि ब गटातील गायमुख किनेश्वर यांच्यामध्ये चाललेला महत्त्वपूर्ण सामना. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सज्ज होते का पाहूया. आणि बाद. सुनील पवार हे बाद. धावसंख्या एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 19. 24 चेंडू 20 धावांचं आव्हान ठेवलंय, असं माफक आव्हान कापडे कृषी संघापुढे. तर त्वरित किनेश्वर संघ, त्याला आपण लाईनअपमध्ये लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून सजावून घ्यायचं आहे. यानंतर आपण समालोचनामध्ये परिवर्तन करतोय. या ठिकाणी मी आपली रजा घेतोय. सूरज मोरे, मॅन फ्रॉम पलचेल, सूरज मोरे यांना पाचारण करतोय. या ठिकाणी आपण पिंपळेश्वर चषक या चषकासाठी मला आमंत्रित केलं. या सर्व आयोजकांचं, किरण साहेब, निलेश साहेब व पूर्ण त्यांचे सहकारी यांना मी धन्यवाद देतो. मी येथेच थांबतो. रामकृष्ण हरी. जय क्रिकेट. सूरज मोरे यानंतरचं समालोचन करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
24 चेंडू 20 धावा असं माफक आव्हान आपल्या समोर ठेवण्यात आलेले आहे. 24 चेंडू 20 धावा. सुधीर दादा पार्टे कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सुधीर दादा पार्टे. सूरज दादा मोरे कृपया विनय तळेकर आहे का? लके पाटे विनय तळेकर कृपया समालोचन कक्षामध्ये याचे. विनय तळेकर विनय तळेकर कृपया समालोचन कक्षामध्ये यायचे. लकी पाटे आपल्या गावातील विनय तळेकर किंवा अतुल तळेकर. हा अरे किती वेळा कबड्डी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पिंपळेश्वर चषक 2024 वर्ष पहिले पर्व पहिले आणि अंतिम सामन्यातील ही लढत तुमच्या समोर 24 चेंडू आणि 20 धावा बनवायचे आहेत. भैरवनाथ कापडे खुर्द या संघाला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचेल अशी मापक आशावादी भावना व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय तुम्हाला सामन्यामध्ये. एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला नॉर्स्टेक एंडला विजय. ही सलामीची जोडी मैदानात दाखल होते. पहिला चेंडू घेऊन पहिल्याच चेंडूवर घणाघातीवार चेंडू जातोय दूर 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 आणि बुर्र सीमावार षटकार. डीजे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु येतोय हा डॉट बॉल. सुनील कुलंदी मार्कवर. किनेश्वर संघाचा विचार केला तर नौका संघ. पुन्हा एकदा मोठा प्रहार चेंडू जातोय गगन गगनभेदी गगनचुंबी ब्रँडेड षटकार. 6 धावा. डीजे ज्ञानेश्वर दादा सकपाल असतील, राजाराम दादा सकपाल आणि तदनंतर आनंद दादा शिंदे असतील यांच्या माध्यमातून आपल्याला आज उत्तम भोजन पाहायला भेटलं. त्या तिन्ही व्यक्तींचा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. भरतदादा पार्टे असतील, हेमंत दादा, मंगेश दादा मैदानात येत आहेत आणि पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार पाहायला भेटतोय. गेजादा बेलोसे आज इन ॲक्शन गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला भेटले आणि चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला भेटली आणि पहिल्याच चेंडूवर 4 धावा. या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात आहे 16 या धावसंख्येवर. आता मात्र पिंपळेश्वर चषक 2024 या स्पर्धेच्या विजेता पदावर उंबरठ्यावर पाहायला भेटतोय तो कपडेकुर्ता संघ. हा चेंडू मात्र पंच 2 समांतर करतील, वाईट चेंडू घोषित करतील. 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका पाहायला भेटला परंतु थर्ड यार्सलकर भेदू शकत नाहीये. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. 18 धावा धावफलकावर पाहायला भेटतायत. संपूर्ण स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि संयोजन अगदी यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला भेटलं. आपल्याच हलक्यात आणि खेळून काढलाय चेंडूला. दोन धावांची गरज. सामना दोन धावा सामना जिंकण्यासाठी. येणारे गोलंदाजी मार्कवर योगेश संघाचा कर्णधार नेतृत्व
चांगला खेळ त्यांच्यामध्ये पाहायला भेटला. मंगेश दादा इन स्ट्राईक, सरळ बॅटने खेळून काढला चेंडूला, परंतु कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाही. माझ्या मते चौकार आणि षटकाराने मॅच संपवायची असावी. चांगला फटका मंगेश दादा यांच्या बॅट मधून येतोय. विजयी चौकार. पिंपळेश्वर चषक 2024 या स्पर्धेचे विजेते ठरतायत भैरवनाथ कापडे संघ.